पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानचा बदला घेतला। हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेच्या हद्दीत एअर स्ट्राईक करत तब्बल 9 दहशतवादी अड्डे जे होते ते उद्ध्वस्त केले। या ऑपरेशन सिंदूर बद्दल आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं आहे की आपल्या सैन्याने अचूक ऑपरेशन केले, अद्भुत शौर्य आणि पराक्रम दाखवत एक नवीन इतिहास रचला आणि शत्रूला कायमची धडकी भरवली आहे। आम्ही हे केवळ श्री हनुमानजींच्या आदर्शांचं पालन केले आणि निष्पाप लोकांना ज्यांनी मारलं त्यांनाच मारलेलं आहे, असं राजनाथ सिंह हे यावेळी म्हणाले। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की भारतीय सैन्याने अचूक बदला घेतला आहे। हा बदला घेताना सैन्याने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने काम केलेलं आहे। आम्ही आमच्या टार्गेट अचूकतेने उद्ध्वस्त केलं आणि कोणत्याही नागरी लोकवस्ती असलेल्या स्थानांवर किंवा लोकांना अजिबात हल्ला होऊ न देण्याची काळजी घेतली किंवा तशी संवेदनशीलता सुद्धा दाखवलेली आहे। आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचं पालन केलं आहे। रामायणामध्ये जो त्यांनी अशोका वाटिका नष्ट करताना पाळला होता, जिन मोही मारा तीन मोही मारे, आम्ही फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलं, असं राजनाथ सिंह हे यावेळी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू करून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण देणाऱ्या तळांना कायमचं उद्ध्वस्त केलं आहे, ते नष्ट करून योग्य उत्तर दिले। राजनाथ सिंह यांनी आपल्या सैन्याच्या सैनिकांचे आणि त्यासोबत अधिकाऱ्यांचे ऑपरेशन सिंधूसाठी अभिनंदन करून भारताने प्रतिसाद देण्याचा अधिकार वापरलेला आहे आणि ही कारवाई खूप अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली होती, असं सुद्धा ते यावेळी म्हणाले आहेत। भारताने आपल्या भूमीवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रतिसाद देण्याचा अधिकार जो असतो तो वापरला आहे, वेगळं काही केलेलं नाही। दहशतवाद्यांचं मनोबल तोडण्याच्या उद्देशाने ही एवढी मोठी कारवाई केवळ त्यांच्या छावण्या आणि पायाभूत सुविधांपुरती मर्यादित करण्यात आली होती, असं सुद्धा राजनाथ सिंह हे यावेळी म्हणाले आहेत। त्यांनी या कार्यक्रमात या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।